आता काल मी तुमचं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम सुरू केलं होतं, बरोबर? त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं पहिला पॉइंट, कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन. व्हॉट हॅपन्स? इकडे धक्का नको लागू, हे पडून जाईल तर प्रॉब्लेम. ठीक आहे. कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन, त्याच्यात मी सांगितलं तुम्हाला रेट is directly proportional to the concentration of CH3Br into concentration of nucleophile OH minus. Therefore, rate equals to K into concentration of CH3Br into concentration of OH minus. हे ज्याला आपण म्हटलं होतं रेट इक्वेशन. K चा अर्थ असतो K is the specific rate constant, बरोबर आहे? स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट आहे तो K. आता आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे की याच्या समोरची जी स्टेप आहे ती मी तुम्हाला सांगणं सुरू केली होती. त्या स्टेपचं नाव होतं बॅक साइड अटॅक. बॅक साइड अटॅक. तर हे मी वर लिहितो आता, काय इथून आता सुरू करतो. आता बरोबर आहे का? असं काल मी तुम्हाला जे जे सांगितलं ते सगळं लक्षात असेल तर बरं होईल. बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ओके. आता काल आपण असं काढलं होतं, हा BR होता, त्यानंतर इकडे एक हायड्रोजन होता, हा वेज फॉर्म्युल्यानुसार किंवा वेंटॉप थिअरीनुसार हा बाहेर आहे, त्याच्यानंतर हा आतमध्ये आहे आणि हा ऑन दी पेपर आहे. असं होतं ते. हा OH मायनस जो आहे हा इकडून अटॅक करते. याची मी तुम्हाला दोन कारण सांगितली होती. ही जी कार्बनची साईड आहे, ज्या साईडनी ब्रोमिन अटॅच आहे ती फ्रंट साईड आहे. कार्बनला ब्रोमिन ज्या साईडनी अटॅच आहे ती कार्बनची फ्रंट साईड आहे. आणि ते प्रॉब्लेम असला सांगून देता बरं पटकन ते. तर ज्या साईडनी कार्बनला ब्रोमिन अटॅच आहे ती फ्रंट साईड आहे, आणि ज्या मग ही फ्रंट साईड, तर ही कोणती साईड? बॅक साईड, बरोबर आहे. हा जो OH मायनस आहे हा बॅक साईडनी अटॅक करतो कार्बनवर. याची मी तुम्हाला दोन कारण सांगितले. ते दोन कारण कोणते कोणते, कॉजेस कोणते कोणते आहेत? चला पटापट बोला. निगेटिव्ह रिपल्शन आणि ब्रोमिनचा साईज. साइज ऑफ द ब्रोमिन इज लार्जर, दॅट्स वाय नो प्लेस टू अटॅक फ्रॉम दिस साइड. ओके. आणि हा न्यूक्लियोफाईल आहे तर हा पण न्यूक्लियोफाईल आहे ना, BR मायनस ना. त्याच्यामुळं काय होते, तो निगेटिव्हला काय करणार? रिपेल करणार. ते दोन कारण सांगितले. मग हा बॅक साईडने अटॅक करतो. ही जी प्रोसेस होती, ही जी स्टेप होती, ही स्लो होती. आणि स्लो होती म्हणून ती काय होती? रेट डिटरमायनिंग स्टेप. काल एंट्रन्स मध्ये पण याच्याबद्दल बोललो होतो आपण, एक वाक्य आलं होतं. मग आता हा जेव्हा इकडून अटॅक करते तेव्हा काय होते, हे जे कार्बन आहेत तीन हे असे चालले जातात. जो अँगल बनतो, सॉरी कार्बन नाही, हायड्रोजन तीन असे जातात. हा जो अँगल बनतो हा 120चा बनतो. म्हणजे आता ते ऍक्च्युअल कसं आहे माहिती आहे काय? हे मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअल तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते कसं आहे. हे तीन हायड्रोजन असे तीन पेनासारखे दिसते, हे असे आहे. ठीक आहे. किती कितीचा अँगल बनून सांगा बरं मला. हा 120चा. आणि ब्रोमिन जो आहे ना तो इकडच्या साईड नाही, ब्रोमिन इकडून आहे आणि OH इकडून आहे, असं आहे ते. हे तीनच्या तिन्ही जे हायड्रोजन आहे प्लेनर आहे. असे मी लाईननी पायच्यावर काढलेले आहे, प्लेनर आहे. आणि हा जो आहे OH तुमच्या साईडचा आणि इकडचा ब्रोमिन हे आहे, हे प्लेनर नाही. लक्षात, असा जो शेप असते ना, आता हा काय बनते पहा बरं, ट्रायंगल बनते ना. हो. मग हे झालं ट्रायगोनल. त्याला इकडून
इकडून कोण आहे त्याला? OH आहे. OH. इकडून कोण आहे त्याला? BR. BR. हा, तर मग ते झालं बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर हा जो अँगल असतो ना, हा 120चा असतो. H इथे H आहे पहा, HCH बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. आणि याच्यासोबत तो जो OH आहे, OH याच्यासोबत तो जो OH आहे, त्या OH चा अँगल किती राहील ते सांगा बरं मला. त्यासोबत OH असा राहील ना याला, कितीचा अँगल राहील तो? 90 डिग्री. 90 डिग्रीचा. 90 डिग्रीचा राहील. किती डिग्रीचा राहील? 90 डिग्री. हा, मग आता हे असे काढले, इकडून जो आहे हा अँगल 120चा आहे, हे असं बनलं ऍक्च्युअल, हे असं बनलेलं आहे. ओके, हा झाला ट्रायगोनल. आणि इकडून त्याला BR आहे म्हणजे मागच्या साईडनी आहे, तर याला आपण डॉटेड दाखवायचं. डॉटेड दाखवू. हा तिकडे गेला आणि हा बाहेर आला. लक्षात आलं ना बोलणं? हा OH आहे असा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे काय की कार्बन आणि ब्रोमिन याचा बॉन्ड ऑलरेडी बनलेला आहे. O आणि कार्बन, OH आणि कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड नाही. हा निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर कोणता चार्ज नाही आहे, पण हा असा ओढणार, इलेक्ट्रॉन घेऊन जाते तो. मग याच्यासोबत कार्बन सोबत बॉन्ड बनणे आणि कार्बनचा ब्रोमिन सोबत बॉन्ड ब्रेक होणे, हे जे आहे ना, हे सायमल्टेनियस आहे, एकाच वेळेस होते. जसजसा हा बनत जाते तसतसा हा ब्रेक होत जाते. तर ही सायमल्टेनियस प्रोसेस आहे. म्हणून मग आपण इथं काय करणार, इथे असं दाखवलं होतं डॉटेड लाईनने. आणि मग आपला वेळ संपला होता. चार्जेस बद्दल आपलं बोलणं झालं होतं सुरू, बरोबर आहे. आता चार्जेस बद्दल जसंही आपण बोलणं सुरू केलं, कोणीतरी याच्यावर निगेटिव्ह सांगितला होता, कोणत्या तरी मुलीने सांगितला होता, आय थिंक सो. कोणी सांगितला होता काल याच्यावर निगेटिव्ह? श्रुती. हा, श्रुती. आता मला सांगा की ती एक हायड्रोजनवर कोणता चार्ज नाही राहणार, तेवढी गोष्ट पक्की आहे. आता मला सांगा OH, C आणि BR याच्या चार्जेस बद्दल मला बोलायचं आहे. हा पॉइंट जर समजला तर नॉलेज आहे असं समजायला हरकत नाहीये. पण हा जर पॉइंट नाही समजला, सांगता नाही आला, तर मग थोडंसं टेस्ट करावं लागते. IQ. बोला, पटपट सांगा, वेळ नका घालू, भरपूर सारा आहे बरं अजून शिल्लक. चार्जेस सांगा. OH वर काही चार्ज राहील का? नाही. कार्बन वर काही चार्ज राहील का? आणि BR वर कोणता चार्ज राहील का? अजून प्रोसेस सुरू आहे. C आणि BR, कार्बन आणि ब्रोमिन. कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड पूर्णपणे ब्रेक झालेला नाही आहे, तो 50% ब्रेक झाला. कार्बन आणि OH मध्ये 50% बॉन्ड बनला. आलं लक्षात? मग आता या कंडिशन मध्ये कोणावर कोणता चार्ज राहील? सांगा 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 सांगा, सगळ्यांनी प्रयत्न करा, कुठेतरी आपण पोहोचूनच जाऊ. हा, डेल तर कोणावर? डेल निगेटिव्ह ब्रोमिन. ब्रोमिन. हा, हे तर मी काल सांगितलं होतं बाळांनो. OH वरती हा, OH वर काय? डेल निगेटिव्ह. OH वरही डेल निगेटिव्ह. पुस्तक जवळ आहे वाटते. नाही ना सर, ते अट्रॅक्शन ते प्लस असते ना, कार्बन प्लस होऊन जातो ना. कार्बन प्लस. अच्छा, डेल कार्बनवर पॉझिटिव्ह आहे कोण ना, राहील मग? हा, डेल पॉझिटिव्ह. कार्बनवर डेल पॉझिटिव्ह. पक्क? हो. हा, तर यांनी असं सांगितलं, श्रीमान सांगळुतकर साहेबांनी असं सांगितलं, याच्यावर डेल निगेटिव्ह आहे म्हणते, याच्यावरही डेल निगेटिव्ह आहे म्हणते, याच्यावर डेल पॉझिटिव्ह आहे म्हणते. बरोबर आहे दादा? हो. हा, आता आणखी कोणाला वाटते हे बरोबर आहे? OH वर डेल पॉझिटिव्ह. OH वर डेल पॉझिटिव्ह आहे म्हणते, वेदांत मेटकर सांगते OH वर डेल पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, अधिक सांगा काय? सर OH वर डेल पॉझिटिव्ह. अच्छा, व्हेरी गुड. दोस्ताला दोस्त बरोबर भिडते रे बाबा. गाणं म्हणलं गण काय, तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद रखेगी दुनिया.
असं काहीतरी गाणं आहे ना ते. हा चला, हे वेदांत मेटकरनं सांगितलं, हे हुमांशू गोरटेनी सांगितलं. आणखी चला, आपलं टॅलेंट बाहेर काढा, लवकर लवकर काढा बाहेर टॅलेंट. चुपचाप बसू नका तमाशा पाहात. वर्गात असते तर उत्तर दिलं नसतं काय? लवकर लवकर सांगा. गंमत गंमत नाही चालू आहे. हा, OH वर डेल पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. आणखी OH वर डेल पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. हे कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं? OH वर डेल पॉझिटिव्ह. अच्छा, आता तर तू हे सांगितलं होतं बाई. नाही, हे सांगड नाही सांगितलं. आता चला, तर भरपूर लोकांना असं वाटते की OH वर डेल पॉझिटिव्ह आहे. आता का बरं वाटते? याचं काही कारण मिळेल का? सर कारण की कार्बन C जवळ कमी बरं बरं, सांगा सांगा सांगा. कार्बन जवळ कमी इलेक्ट्रॉन आहे, तर तो OH जवळचा इलेक्ट्रॉन ओढणार म्हणून. हा, कार्बन सर जवळ कमी कार्बन ब्रोमीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ब्रोमीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं म्हणते तो. आणि इकडे O काय कमी निगेटिव्ह आहे? तिकडे यायच्या त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला H आहे. अच्छा, व्हेरी गुड. काय तत्वज्ञान आहे. अरे मूर्ख पोरं हो, ऐका, एक स्केल आहे साधी सिंपल. बाळांनो, हा 0 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा +1 आहे आणि हा -1 आहे. याच्या मधात +0.5, याच्या मधात -0.5. मान्य आहे. आता तुमचा OH जो आहे ना सध्या इथे आहे, OH-. तुमचा Br इथे आहे, तुमचा कार्बन पण इथे आहे, 0 आहे. याच्यावर कार्बनवर या केसमध्ये कोणताच चार्ज नाही आहे. ब्रोमीनवर चार्ज नाही आहे म्हणून 0 वर लिहिलं मी त्याला. कोणता चार्ज नाही म्हणजे 0 चार्ज आहे. कार्बनवर चार्ज नाही म्हणून इथे लिहिला. OH वर निगेटिव्ह आहे म्हणून एक पूर्ण निगेटिव्ह आहे म्हणून त्याला -1 वर लिहिला. आता ब्रोमीन जो आहे इलेक्ट्रॉन ओढणार आणि जसे जसे इलेक्ट्रॉन ब्रोमीन घेणार, कार्बन जवळचा इलेक्ट्रॉन घेणार ब्रोमीन, तसा तसा हा O आणि H जो आहे याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन जास्तीचा आहे. एक निगेटिव्ह आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे ऑक्सिजन जवळ. एक तर त्याचा स्वतःचा आहेच तो. तर हा याच्याकडे इलेक्ट्रॉन लोटते, कार्बनकडे इलेक्ट्रॉन देते, तो पुल करते, पुश करते आणि हा पुल करते. हा पुलवाला आहे आणि हा पुशवाला आहे. पुश करणे म्हणजे ढकलणे, पुल करणे म्हणजे ओढणे. तर हा घेऊन चालला म्हणून याच्यावर निगेटिव्ह चार्ज वाढणार. हा 0 वर आहे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज वाढणार. या स्टेजवर आलो आपण, डेल निगेटिव्ह. हा डेल निगेटिव्ह आहे म्हणजे 0.5 आहे तो, म्हणून डेल निगेटिव्ह. हा -1 आहे टोटल. ओके, आता मला सांगा, हा इलेक्ट्रॉन घेऊन चालला, कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन चालला तो. मग कार्बनचा जर इलेक्ट्रॉन तो घेऊन चालला तर ब्रोमीनवर निगेटिव्ह चार्ज वाढणार म्हणून तो झाला डेल निगेटिव्ह. मग आता तुमच्या हिशोबाने हा डेल पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर आहे ना सांगडूतकर? नाही सर Yes, डेल sir. निगेटिव्ह. ऐक, अरे राजा थांब न. हा डेल निगेटिव्ह तर झाला ब्रोमीन. कार्बनवर तुमच्या हिशोबाने डेल पॉझिटिव्ह पाहिजे कारण की यांनी इलेक्ट्रॉन ओढला, बरोबर आहे. ब्रोमीननी इलेक्ट्रॉन ओढला कार्बनचा म्हणून कार्बनवर डेल पॉझिटिव्ह आणि ब्रोमीनवर डेल निगेटिव्ह पाहिजे असं तुम्हाला वाटते. तर हे इथपर्यंत तर काही विषय नाही आहे, हे मला मान्य नाही आहे. आता काय करते, जसा कार्बन इलेक्ट्रॉन ओढणं सुरू करते ना तसा OH कार्बनला देणं सुरू करते ना. जसाही ब्रोमीन कार्बन जवळचे इलेक्ट्रॉन ओढणं सुरू करते, ब्रोमीन घेणं सुरू करते इलेक्ट्रॉन स्वतःकडे, तसाच OH- त्याला इलेक्ट्रॉन देणं सुरू करते. मग कार्बनचा लॉस झाला की फायदा झाला रे? लॉसही नाही फायदाही नाही. मग जर लॉसही नाही झाला आणि फायदाही नाही झाला तर मग हा चार्ज कुठून आला? न्यूट्रल. इथं चार्ज नाही पाहिजे, हा इलेक्ट्रॉन ओढते, झालं. मग आता कार्बन हा ओढत आहे म्हणून डेल मायनस वर आलो आपण ब्रोमीन. आणि हा देत आहे ना इलेक्ट्रॉन, हा OH इलेक्ट्रॉन देत आहे कार्बनला म्हणून याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी होणार की वाढणार? OH वरचा कमी होणार. कमी होणार. हा, कमी होऊन तो इथं आला म्हणजे याच्यावरही डेल निगेटिव्ह आणि याच्यावरही डेल निगेटिव्ह पाहिजे, याच्यावर कोणताच चार्ज नाही पाहिजे. पटलं काय?
कार्बनवर कोणता चार्ज नाही पाहिजे. आता मला सांगा, मी समजा तुम्ही वर्गात बसले आहे, ठीक आहे, आणि मी तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे. मी चार्वक जोडून 100 रुपये घेतले आणि राईट हँडच्या खिशात टाकले. चार्वक इकडच्या हाताला बसलेला माझ्या. चार्वक जोडून 100 रुपये घेतले, इकडच्या खिशात टाकले आणि माझ्या जवळचे 100 रुपये त्या डाव्या खिशातून काढून हुमांशू गोरटेल दिले. मला काय लॉस झाला? काहीच नाही. काहीच नाही. मला काय, माझा तर फक्त खिसाच बदलला. माझा काय बदलला? खिस्सा. Position. खिसा. बस झालं. डाव्या खिशातून गेले आणि उजव्या खिशात आले. पण लॉस कोणाचा झाला? चार्वाक. चार्वाकचा झाला 100 रुपयाचा. पण त्याचे जोड काही त्यानं त्याच्या जोडचे नाही दिले की मला ते. त्याचे जोड कुठून तरी आले होते. आणि फायदा कोण करून घेतला? हुमांशू. वांशू. हा, हुमांशू गोरटेनं फायदा करून घेतला. त्याला बरोबर समजते कसा करून घ्यावा, है ना रे? तर बाळांनो, आता ऐकायचं, जाऊ द्या, गमतीचा पार्ट संपला. हा याचा निगेटिव्ह हाफनी कमी होणार, कारण की हा इलेक्ट्रॉन देत आहे कार्बनला, आणि याचा ब्रोमिनचा निगेटिव्ह हाफनी वाढणार, कारण की आपण इंटरमिजिएट स्टेटमध्ये आहोत. पटलं? म्हणून याच्यावरही डेल निगेटिव्ह आणि याच्यावरही डेल निगेटिव्ह. कार्बनवर कोणता चार्ज राहणार नाही. सांगडूतकर लक्षात आलं का बाळा रे? हो सर. हा. आता काय होते, आता फास्ट मध्ये एवढं 50% कार्यक्रम झाला. हा बॉन्ड 50% ब्रेक झाला, हा 50% बनला. आता फास्ट मध्ये काय होते, हा चालला जाते ब्रोमिन निघून, हा Br- गेला. आता मला सांगा, जेव्हा Br- निघून जाईल ते जागा रिकामी होऊन जाईल ना? होईल की नाही होईल? होईल. हो. हा, मग जेव्हा हा रिकामा होऊन जाईल, चालला जाईल, तेव्हा हे हायड्रोजन असेच राहील का इकडून OH जॉईंट होऊन जाईल पूर्णपणे. इथून पूर्ण OH जॉईंट झाला असा. आता OH वर कोणता चार्ज राहणार नाही, कारण की त्यांनी इलेक्ट्रॉन पूर्ण दिले त्या बॉन्ड बनवण्यात. ब्रोमिन निघून चालला गेला. आता तिन्ही हायड्रोजन असेच राहतील काय? नाही. शिफ्ट होऊन मग जाणार काय होईल? सर. हा, शिफ्ट होऊन जाणार शिफ्ट होईल. हे जे बोलले होते ना तुम्ही OH वर डेल पॉझिटिव्ह, हे सगळ्यात चुकीचं उत्तर होतं. म्हणून की नाही कधी कोणाची कॉपी नाही करायची, लक्षात ठेवायचं. यांनी माझ्या पोरांनी OH पॉझिटिव्ह सांगितला, बरोबर आहे, म्हणून मग यालाही वाटलं नाही हा बरोबर असन, हा बरोबर, हा मेटकरचा पोरगा आहे, हा बरोबरच. अभि मेटकरचा पोरगा चुकू नाही शकत काय? 100% चुकू शकते. चुकलाच. म्हणून की नाही कॉपी कधी मारायची नाही विचार न करता. हे चांगलं, म्हणजे मला सांगायचं होतं बरेच दिवसाचं एक वाक्य, ते आज मला चान्स भेटला चांगला. मी बा कसं वेळेचा म्हणजे वेट केला आजपर्यंतच्या वेळेचा. कॉपी नाही मारायची. ही कॉपी मारली तुम्ही लोकांनी. श्रुती, तू सुद्धा लास्ट मध्ये कॉपी मारून पॉझिटिव्ह सांगितलं OH वर. कॉपी नाही मारायची, लक्षात ठेवायचं. आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करा. समजलं ना? कधी काढी अब्दुल कलामही चुकले असेल बरं, एवढं लक्षात ठेवा. अब्दुल कलाम खूप मोठी व्यक्ती आहे, खूप मोठी, भयंकर प्रचंड मोठी व्यक्ती होती अब्दुल कलाम. आजही आहे. जरी ते वारले तरी आजही ते आहेत, प्रश्नच नाही आहे. पण अब्दुल कलामही कधीतरी चुकलेच असन, आहे की नाही आहे? हो हो सर. सर. हा, म्हणून की नाही कॉपी नका मारू. तुमच्या मनानं हा सांगडूतकरनी मला कार्बनवर डेल पॉझिटिव्ह सांगितलं ना, याचं मला काहीच वाईट नाही वाटत. यांनी माझ्या घरच्यांनी ह्याच्यावर पॉझिटिव्ह सांगितलं, त्याचंही मला काही नाही वाटलं. पण त्यांनी सांगितल्यानंतर जे तुम्ही सांगून राहिलेले आहे तर डेल पॉझिटिव्ह, डेल, हे रॉंग आहे. तुम्हाला बुद्धी आहे ना, मग तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे विचार करा. का बरं त्याचं उत्तर सांगता बा? मी म्हणतो का बरं तो चुकू नाही शकत? 100% चुकू शकते. अरे मी चुकतो, माझं चुकते कधी कधी. त्या दिवशी ते सँडमेअर रिॲक्शन आपण घेतली तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे चुकलीच होती ती. हो सर. हो मग सर. काय त्याच्यात माणूस आहे, चुकतच असते. पण कसं आहे, आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करून उत्तर द्या. कोणी सांगितलं म्हणून त्याच्यावर अंधविश्वास ठेवू नका. पटलं ना बोलणं? हो सर. हा बाबू, हे लक्षात ठेव जा. अंधविश्वास नका ठेवतो, काही कामाची गोष्ट नाही आहे. वेदांत मेटकरनी सांगितलेली केमिस्ट्रीची गोष्ट का प्रत्येक गोष्ट बरोबरच राहील, आणि स्वराज इंगडेने सांगितलेली फिजिक्सची गोष्ट
प्रत्येक बरोबरच राहील असं जरुरी नाही आहे. अरे माझं चुकते बाबा कधी कधी सांगण्यात बोलण्यात. तर तुम्ही तर लेकर आहे, लहान लहान आहे, तुम्ही शिकून राहिले, मी तर शिकलेलो आहे, तरी चुकते. विशेष तेवढा वाचताय, काय करणार आहे त्याला? सांगा आता हायड्रोजन कुठे जाईल पटकन? बिहारच्या जागेवर. हा इकडे जातील असे, इकडे हा इकडे आणि हा इकडे असा म्हटलं. हा एच आणि हा एच. आता हा बनला तुमचा प्रोडक्ट. आता मला सांगा ही कसं झालं पहिले पाहतो. हायड्रोजनची पोझिशन इकडून होती कार्बनच्या. आता या केसमध्ये कार्बनच्या इकडून गेले ते, म्हणजे उलट झालं ना. अशी छत्री होती, अशी छत्री होती, हवा आली याच्यात घुसली छत्री, त्याची छत्री अशी झाली ना. आता उलट झालं ना हो छत्री. सर. हो सर. हा मग आता हे जे अशी जी कंडिशन असते ना की पूर्ण त्यांची डायरेक्शनच बदलली, हायड्रोजन इकडचे हायड्रोजन तिकडे गेले, त्याला म्हणतात इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन ही आहे ट्रान्झिशन स्टेट, हे बोललो तुम्ही. इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि हे इन्व्हर्शन म्हणजे काय? उलट झालं ना, इकडचे हायड्रोजन तिकडे गेले. 100% चान्सेस आहे कोणाचे? इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशनची. इकडे दुसरा कोणताही चान्स नाही. पाहिजे कोणाला रे? अरे पहा ना तू, इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. सर कोण? हा पण सर ऑक्सिजनची तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, मग तो इलेक्ट्रॉन पुल करायला पाहिजे, त्यांनी पुश कसा काय केला? अरे बाबा त्याच्याजवळ जास्त इलेक्ट्रॉन आहे ना, हे त्याच्याजवळ आहे, हा त्याचा स्वतःचा होता. आता हा कोणातरी सोबत के सोबत होता की नाही, हा तुम्ही यार असे आहे ना, इलेक्ट्रॉनिक जिथे जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लावणार आहे का तुम्ही? हा जेव्हा असा होता, हे असे असे बॉन्ड होते, ठीक आहे ना, याचा एक बॉन्ड बनला, याचा बॉन्ड बनला होता, तर हा इलेक्ट्रॉन दोन्ही यांनी घेतले होते ना, के प्लस पाठवलं ना त्यांनी, के प्लस असते ना तो. मग हा जो आहे हा इलेक्ट्रॉन त्याचा तर आहेच आहे, हा इलेक्ट्रॉन त्यांनी के जवळचा घेतला ना. हो सर. मग घेतला तर त्याला द्यावं लागेल ना, तो कुठपर्यंत निगेटिव्ह राहणार आहे. निगेटिव्ह स्पेसिस म्हणजे रिॲक्टिव्ह स्पेसिस, पॉझिटिव्ह स्पेसिस असते ते रिॲक्टिव्ह. आता हा जो के आहे हा त्या बीआर मायनस जो आहे त्याच्यासोबत कंबाईन होऊन जाईल ना, के प्लस बीआर मायनस झाला के बीआर तयार. हो सर. मग इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय की जवळचा त्याच्या स्वतः जोडचा जोडी इलेक्ट्रॉन दिला त्यांनी. पोटॅशियम जोडचा घेतला. मग मगाशी मी जे वाक्य म्हटलं, मगाशी मी बोललो होतो की नुकसान कोणाच झालं, तर पोरं म्हणे चार्बकचं झालं. म्हटलं चार्बकचंही कसं झालं? चार्बकनं तर दुसऱ्या जोडून घेतला होता, बोललो होतो मी असं. हो सर. मग तू जे मला 100 रुपये दिले ते तुझे नाहीच आहे, ते तू दुसऱ्या जोडून घेतले होते के जोडून. नुकसान बिचाऱ्या केचं झालं, तुझं नाही झालं. हो सर. म्हटलं काय असं आहे ते बाबू. हा चला झालं रे पिल्ले वळे, चला लिहून झालं टाका. सर. लिहा मग पटापट. रिॲक्शन मेकॅनिझम आहे हो, असं तसं नाही आहे. लवकर लवकर लिहा, अजून मला एनर्जी प्रोफाईल डायग्राम सांगायची आहे. एनर्जी प्रोफाईल डायग्राम हे असंच लिहा, याला दुसरा कोणताच पर्याय नाही, हे असंच लिहावं लागेल. पहिली स्टेप स्लो आहे म्हणून ते रेट डिटरमायनिंग स्टेप आहे, दुसरी स्टेप फास्ट आहे म्हणून त्याच्यावर रेट रिॲक्शनचा डिपेंड राहणार नाही. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणजे काय असते पहा, मी एक इथं ग्राफ काढणार. ग्राफ थांबा इकडे घेतो, असा मी ग्राफ काढणार. माझ्याकडे लक्ष द्या रे होई. हे 0 हा एक्स ऍक्सिस असं असते ना तुमच्या इकडे, हा वाय ऍक्सिस. 10वी पर्यंत असंच होतं ना? अरे असंच होतं सर. ना. हा
नाही आता आम्हाला कसं समजत नाही की नाही म्हणून. आता बा इथं तुमचे रिॲक्टंट आहे. रिॲक्टंट म्हणजे हे दोन इथे आर लिहिलं मी. आर म्हणजे रिॲक्टंट. आता जेव्हा हा OH मायनस याच्यावर अटॅक करते ना, बरोबर ऐका ना माझी, मी कुठं काय बोलतोय हे बरोबर समजून घ्या. एका एका शब्दाला महत्व आहे. जसं आता तुम्हाला एक वाक्य सांगितलं मी, ते चार्वाकनी जो प्रश्न विचारला, मी बोलता बोलताच बोललो होतो की फायदा नुकसान कोणाच झालं, तर तुम्ही म्हटलं होतं चार्वाक. तर म्हटलं नाही, चार्वाक तर नाही होत, दुसऱ्याच झालं. चार्वाकनी काय स्वतः जवळ थोडी दिलं असं बोललो तुम्ही. तर तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्याच्या मागे काहीतरी कारण असेल तसं बोलण्यामागे. विनाकारण नाही बोलल्या जात, एवढं समजून घ्या. हा जोक करून राहिलो, कॉमेडी करून राहिलो, तेव्हा वेगळी गोष्ट असते. शिक्षणात कशाचं मजा खाली. हा झाला रिॲक्टंट. आता हे रिॲक्टंट मध्ये दोन आहे बाबू, CH3Br आणि OH मायनस. जेव्हा हा OH मायनस याच्याकडे अटॅक करते तर कार्बनला पाहिजे 5-5 आहे. सांगितलं होतं काल की कार्बनची एनर्जी काय होते, वाढते. म्हणून इथून एनर्जी वाढणं सुरू होते. हा जो ऍक्सिस आहे याच्यावर आहे पोटेन्शियल एनर्जी, वाय ऍक्सिस वर इकडे आहे कोर्स ऑफ रिॲक्शन. कोर्स ऑफ रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन इन प्रोग्रेस. समोर समोर चालली रिॲक्शन, इथून सुरू होऊन तिथं संपली. समोर समोर चालली रिॲक्शन ही अशी. आणि एक अशी स्टेज येते की जिथे कार्बनची एनर्जी सगळ्यात जास्त, ती आहे ट्रान्झिशन स्टेट ही वाढली. आणि मग ट्रान्झिशन स्टेट नंतर एनर्जी काय होते, कमी होते. आणि इथे बनते तुमचा प्रोडक्ट. इथे काय बनते, प्रोडक्ट. तर पहा, पहिले एनर्जी वाढते ट्रान्झिशन स्टेटवर सगळ्यात जास्त एनर्जी, त्याच्यानंतर मग प्रोडक्ट आहे. पटलं. आता ही जी हा जो एनर्जी डिफरन्स आहे, हा जो एनर्जी डिफरन्स आहे रिॲक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधला, याला डेल्टा ई ने रिप्रेझेंट करायचं. सांगतो मग काय असते. आणि हा प्रोडक्ट आहे बा, प्रोडक्ट आणि रिॲक्टंट यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला डेल्टा, ट्रायंगल म्हणजे डेल्टा असते, त्याला डेल्टा एच नी रिप्रेझेंट करायचं. डेल्टा एच. आता काय आहे पहा, मी सांगतो. आर चा अर्थ आहे रिॲक्टंट. आर म्हणजे रिॲक्टंट. तुम्हाला माहित आहे कोण आहे, CH3Br प्लस OH मायनस. ओके. TS म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट, ट्रान्झिशन स्टेट मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी राहते. का बरं, का बरं. कार्बन तिथे जास्त बॉन्ड फॉर्म करतो. हा, कमी कार्बनवर stable असते. पाच पाच जॉईंट झालेला आहे, त्याच्यात होत नसतात ते. म्हणून आता याच्यात कसं आहे, 3 तर फुल बॉन्ड आहेत हायड्रोजनचे. हा 50% हा 50% असा कन्सिडरेशन करा. तर ट्रान्झिशन स्टेट आहे ती. तर इथे कार्बन आहे CH3, इकडून Br आणि इकडून OH. याच्यावर डेल निगेटिव्ह आणि याच्यावर डेल निगेटिव्ह. ट्रान्झिशन स्टेट हायली एनर्जी स्टेट आहे. आणि ट्रान्झिशन स्टेट नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवत असतात अशी, तसं आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथं P चा अर्थ आहे प्रोडक्ट. P म्हणजे प्रोडक्ट. तर प्रोडक्ट कोण आहे, CH3OH प्लस Br मायनस. ठीक आहे. आता डेल्टा ई म्हणजे काय, तर डेल्टा ई म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात त्याला. ठीक आहे. एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट, इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. किंवा आपण त्याला म्हणू शकतो द एनर्जी विच इज रिक्वायर्ड, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिॲक्टंट इंटू प्रोडक्ट, इट इज कॉल्ड एज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. त्याच्यानंतर डेल्टा एच जो आहे, इथे मायनस साईन लागेल मला. डेल्टा एच म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन आहे. हीट ऑफ रिॲक्शन, किंवा त्याला मी दुसऱ्या भाषेत एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणू शकतो. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. कठीण जाईल थोडंसं, लोड नका घेऊ, बरोबर करून देतो मी. फक्त तुम्ही ऐकत चलाचं आणि लिहत चलाचं, ऐकत चलाचं लिहत चलाचं, मी बरोबर देतो करून. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किंवा हीट ऑफ रिॲक्शन सगळं सांगतो. आणि निगेटिव्ह साईन जे आहे, निगेटिव्ह साईन, आता पहा हे 0 आहे, माझ्याकडे लक्ष द्या, देता लक्ष. हे 0 आहे. 0 वरून रिॲक्टंटची एनर्जी एवढी आहे, एवढी, आणि प्रोडक्टची एवढीच आहे. म्हणजे रिॲक्टंटची जास्त आहे, प्रोडक्टची काय रे, कमी आहे.
हा म्हणजेच रिॲक्टंटची जास्त होती आणि प्रोडक्टची कमी आहे, म्हणजे एनर्जीचा काय झाला? लॉस. मग ज्या रिॲक्शन मध्ये एनर्जीचा लॉस होते त्याला काय म्हणतो आपण? थर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक. काय म्हणतो? एक्झोथर्मिक. Exothermic. आता तुमच्या इथे तुमचा शब्द आला निगेटिव्ह साइन, इंडिकेट दॅट रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. रिॲक्शन कशी आहे ती? एक्झोथर्मिक आहे. पटलं बोलणं? हे मायनस नक्की लिहा. एकदम महत्वाचं आहे मायनस. हे मायनस हा एनर्जी डिफरन्स डेल्टा एच ने दाखवला आपण. हा एनर्जी डिफरन्स डेल्टा ई ने दाखवला. हे रिॲक्टंटची एनर्जी कमी होती, मग वाढली 8 पर्यंत पोहोचली ही स्टेज. मग कमी होते आणि प्रॉडक्ट बनते. आता बा रिॲक्टंट पेक्षा प्रॉडक्टची एनर्जी कमी आहे. रिॲक्टंट पेक्षा प्रॉडक्टची एनर्जी कशी आहे? कमी आहे. म्हणून रिॲक्टंट पेक्षा प्रॉडक्ट कसा आहे? स्टेबल. स्टेबल. हा स्टेबल आहे. कसा आहे? स्टेबल. Stable. त्याला लिहून टाका. असं असते भाऊ मेकॅनिझम. याला एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणतात. चला का रे, फी तुम्ही देणार होते ना रे मागच्या आठवड्यात? तुम्हाला म्हटलं होतं मी, तुम्हाला द्यायची नसेल फी तर बॅच बंद करू का मी? आता सगळं बंद करून टाकन मी, एवढं लक्षात ठेवा. टोटल बंद करून टाकन. एकही सब्जेक्ट चालू देणार नाही जर फी नाही पाठवली लवकर तर. चालले मोठे शिकून राहिले, फी द्यायला कोणाचंच नाव नाही. अरे आम्हालाही काम पडते ना. सगळ्यांची अर्धी फी कंप्लीट पाहिजे आतापर्यंत पूर्ण. एवढी आहे सगळ्यांची अर्धी फी कंप्लीट पाहिजे. फी लवकर कंप्लीट करा पटकन. चला ठेवा. थांब रे, बंद नको करू, लिहू दे पहिले सगळे. लिहा लवकर पटपट आणि फी कंप्लीट करा. उद्या पाठवा बरं सगळे जण, नाही तर मी येतो क्लासवर उद्या घेऊन ये. झालं का लिहून? नाही सर, 1 मिनिट. थांब रे, 1 मिनिट थांब. लवकर करा पटापट. डायग्राम काढा ती. ही डायग्राम काढा. इथे टॉपिक संपला. उद्याला पूर्ण एक रिवाइज करन आल्याबरोबर पहिले. आणि आज एंटरन्सची आपली 4:15लाच आहे. एंटरन्स वाल्यांनी 4:15ला रेडी राहणे. महत्व शिकवणार आहे मी. सँडमॅन रिएक्शन, गॅटरमॅन रिएक्शन शिकवणार आहे आज. झालं सर. बाकीच्यांचं झालं पोट्यात सर. एक बोलत नाही. ते श्रुती मुदगल फक्त बिचारी उत्तर देते. बाकीच्या तर अशा बसल्या मुक्ताबाई बनून, एक शब्द बोलायला कोणी तयार नाही. म्यूट करून देते स्वतःला आणि बस बसल्या तशा. थांबा, तुम्ही मला क्लासवर भेटा तर बघतो, मला सगळ्यांना झोळपतो पकडून. अबे उत्तर देत जाणं. ते 2-4 पोरं आणि 1 पोरगी, बस एवढेच जण बोलतात. बाकीचे तर असे मुक्ताबाई झाल्या ना की विचारूच नका. मठ्ठा खाल्ल्यासारखे मठ्ठ झाले लेखाचे सगळे. उत्तरच नका देऊ तुम्ही. तुम्हाला फक्त टेस्टमध्ये कमी मार्क भेटू, दाखवतो गंमत कशी.